नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत वेक्टर कॅल्क्युलसचा पहिला पार्ट, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत एखाद्या दिलेल्या वेक्टरचं डायव्हर्जन्स, कर्ल आणि एखाद्या स्केलर फंक्शनचं ग्रेडियंट कसं कॅल्क्युलेट करायचं. त्याच्यावरचं आपण एक महत्वाचं एक्झाम्पल सोडवणार आहे, जे एक्झाम मध्ये 100% विचारलं जातं. सो एकदम सिंपल आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला फिक्स 6 मार्क्स मिळतील. सो बघूया कुठलं एक्झाम्पल आपण आज सॉल्व्ह करणार आहे. इफ फाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय प्लस 2xy स्क्वेअर प्लस 3yz, देन फाइंड डेल फाय. And if f bar is equals to 2x I bar minus y j bar minus 2z k bar, then find del dot f bar and del cross f bar. ठीक आहे. आता हे डेल फाय हा जो सिम्बॉल आहे, हा आपण मॅथमॅटिकली कसा प्रोनाउन्स करतो? ग्रेडियंट ऑफ स्केलर पॉइंट फंक्शन फाय. डेल फाय म्हणजे काय? ग्रेडियंट ऑफ फाय. एक्झाम मध्ये कधी कधी डेल फायच्या ऐवजी डायरेक्ट विचारतात फाइंड ग्रेडियंट ऑफ फाय. मग ग्रेडियंट ऑफ फाय कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय कॅल्क्युलेट करायचा? डेल फाय. ठीक आहे. आणि हे फाय जे काय आहे ते स्केलर पॉइंट फंक्शन आहे, म्हणजे याच्यामध्ये आय बार जे बार के बार असणार नाही. फक्त काय असणार आहे? एक्स वाय झेड या व्हेरिएबल ची एक्सप्रेशन असणार आहे. ठीक आहे. लक्षात आलंय? डेल फाय म्हणजे काय? ग्रेडियंट ऑफ फाय. ठीक आहे. नेक्स्ट आता काय दिले बघा, एक वेक्टर दिलाय एफ बार 2x आय बार. आता कधी कधी एक्झाम मध्ये वेक्टर मध्ये बार लिहिला जात नाही, लक्षात ठेवायचं. आय जे के आलं की ते वेक्टरच एक्झाम्पल आहे. सो 2x आय बार मायनस वाय जे बार मायनस 2z के बार हा वेक्टर दिलाय. आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे? या वेक्टरचा यूज करून डेल डॉट एफ बार आणि डेल क्रॉस एफ बार. आता डेल डॉट एफ बार म्हणजे मॅथमॅटिकली काय असतं? डायव्हर्जन्स. लक्षात ठेवा, डायव्हर्जन्स ऑफ गिव्हन वेक्टर एफ बार. एक्झाम मध्ये कधी कधी आपल्याला डायरेक्टली काय विचारतात? फाइंड डायव्हर्जन्स ऑफ एफ बार. डायव्हर्जन्स म्हणजे लक्षात ठेवायचं डी, डॉट प्रोडक्ट. डी इज यूज फॉर डॉट प्रोडक्ट. कोणाचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा? डेलचा. कोणासोबत? दिलेल्या वेक्टर एफ बार सोबत. ओके, लक्षात आलं? डायव्हर्जन्स एफ बार म्हणजे काय? डॉट प्रोडक्ट. डी म्हणजे डॉट प्रोडक्ट कोणाचा? डेलचा एफ बार सोबत. या वेक्टर कॅल्क्युलस मध्ये हा डेल जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. डेलला आपण वेक्टर डिफरन्शियल ऑपरेटर म्हणतो. ठीक आहे. जर स्केलर फंक्शन वर ऑपरेट केला तर ग्रेडियंट ऑफ फाय, जर वेक्टर एफ बार वरती ऑपरेट केला तर डायव्हर्जन्स ऑफ एफ बार, डेल डॉट एफ बार. ठीक आहे. आणि आता डेल क्रॉस एफ बार म्हणजे काय? परत बघा, डेल क्रॉस एफ बार म्हणजे काय? कर्ल ऑफ एफ बार. ठीक आहे. क्रॉस प्रोडक्ट आला की काय म्हणायचं त्याला? कर्ल ऑफ एफ बार. आता कर्ल ऑफ एफ बार म्हणजे काय? क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा. कर्ल आला की सी लक्षात ठेवायचं. सी म्हणजे क्रॉस प्रोडक्ट कोणाचा? डेलचा. कोणासोबत? दिलेल्या वेक्टर सोबत. सो या 3 टर्म तुम्हाला समजल्या तर वेक्टर टॉपिक मध्ये काहीही अवघड नाहीये. ठीक आहे. सो आता आपण सोडवूया हे एक्झाम्पल. खूप महत्वाचं आहे, 6 मार्काला विचारतात. एकदम सिंपल एक्झाम्पल असतं. ठीक आहे. सो पहिल्यांदा काय करूया? दिलेलं स्केलर पॉइंट फंक्शन फाय लिहून घेऊया. काय ते? एक्स स्क्वेअर वाय प्लस 2xy स्क्वेअर प्लस 3yz. आणि काय दिलंय आपल्याला? एक वेक्टर दिलाय एफ बार 2x आय बार मायनस वाय जे बार मायनस 2z के बार. जरी आपल्याला एक्झाम्पल मध्ये बार मधच्या फॉर्म मध्ये लिहिलं नसेल तरी आपण लिहिताना वेक्टर बारच्या किंवा एरोच्या फॉर्म मध्ये लिहायचं, हे लक्षात ठेवा. ओके. आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे? पहिल्यांदा डेल फाय म्हणजेच मी काय सांगितलं? ग्रेडियंट ऑफ फाय. मग आता कसं कॅल्क्युलेट करायचं? पहिला लिहायचं डेलची व्हॅल्यू. डेल हा वेक्टर डिफरन्शियल ऑपरेटर आहे, याची व्हॅल्यू काय असते बघा. आय बार डेल बाय डेल एक्स प्लस जे बार डेल बाय डेल वाय प्लस के बार डेल बाय डेल झेड. सो हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल डेल या वेक्टर ऑपरेटरचा. आय बार डेल बाय डेल एक्स प्लस जे बार डेल बाय डेल वाय प्लस के बार डेल बाय डेल झेड. आणि इनटू त्याला काय करायचं आहे? हे फंक्शन फाय मल्टिप्लाय करायचं आहे. काय फंक्शन फाय? एक्स स्क्वेअर वाय प्लस 2xy स्क्वेअर प्लस 3yz. ठीक आहे. सो ग्रेडियंट ऑफ फाय म्हणजे काय? डेल फाय. डेल ला मल्टिप्लाय करायचं आहे दिलेलं फंक्शन फाय. ठीक आहे. आता हे आपलं नॉर्मल मल्टिप्लिकेशन सारखंच सोडवायचं. काय करायचं? हे जे फंक्शन आहे एक्स स्क्वेअर वाय प्लस 2xy स्क्वेअर प्लस 3yz, हे काय करायचं? ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. मग करूया मल्टिप्लाय. पहिला कोणाला मल्टिप्लाय करणार? आय बार डेल बाय डेल एक्स ला.
मल्टिप्लाय केलं, देन प्लस नंतर कोणाला मल्टिप्लाय करणार, जे बार डेल बाय डेल वाय ला, एक्स स्क्वेअर वाय प्लस 2x वाय स्क्वेअर प्लस 3yz. नंतर कोणाला मल्टिप्लाय करणार, प्लस के बार डेल बाय डेल झेड ला. हे फंक्शन फाय मल्टिप्लाय करूया, एक्स स्क्वेअर वाय प्लस 2x वाय स्क्वेअर प्लस 3yz. सिंपल आहे ना. ग्रेडियंट ऑफ फाय काय करायचं आहे, जो पण फाय दिलाय तो डेलच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचा. ठीक आहे. ओके, आता सोडूया. डेल फाय इक्वल टू आय बार आहे तसा. आता हा डेल बाय डेल एक्स सिम्बॉल म्हणजे काय, दिलेल्या फंक्शनचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह कोणासोबत, एक्स सोबत. म्हणजे काय करायचं, फक्त एक्सच्या टर्म डिफरन्शिएट करायच्या. एक्स सोडून दुसऱ्या कुठल्याही टर्म आल्या तर त्या काय ट्रीट करायच्या, कॉन्स्टंट ट्रीट करायच्या. ठीक आहे. मग घेऊया डेरिव्हेटिव्ह. आता सिंपल डेरिव्हेटिव्ह असतात. ओके, मग पहिला कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार, एक्स स्क्वेअर वायचं. मग याच्यामध्ये बघा एक्स मधली टर्म आहे का, आहे. कोणती आहे, एक्स स्क्वेअर, आणि ते सोडून काय राहतं, वाय. मग एक्स स्क्वेअर सोडून बाकीच्या टर्म काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. मग आता इथं काय झालंय, कॉन्स्टंट आणि फंक्शन एकत्र आलंय. मग काय करतो आपण, जर डेरिव्हेटिव्ह मध्ये कॉन्स्टंट आणि फंक्शन एकत्र आला तर कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहितो. सो कुठला आहे कॉन्स्टंट, वाय. डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आहे तसा. आणि काय करायचं, जो फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह, कोण आहे फंक्शन, एक्स स्क्वेअर. मग काय असतं एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह, आपल्याला माहिती आहे 2 इंटू एक्स. ठीक आहे, पुढे जाऊया. प्लस आता डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं, 2x वाय स्क्वेअर. याच्यामध्ये एक्स मधली टर्म आहे का, आहे. कुठली आहे, एक्सच आहे. मग ते सोडून जे काय राहिले, काय ते सोडून राहिले 2 आणि काय राहिले वाय स्क्वेअर. हे दोन्ही काय कॉन्स्टंट आहेत. मग कॉन्स्टंट आणि फंक्शन आलं की मी आताच सांगितलं तुम्हाला काय करायचं, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. कुठला आहे कॉन्स्टंट, 2y स्क्वेअर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं, फंक्शन. कोण आहे फंक्शन, एक्स. मग एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत काय असतं, 1. ठीक आहे. प्लस आता तिसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. मग तिसऱ्या टर्म मध्ये चेक करा, एक्स मधली टर्म आहे का, नाहीये. म्हणजे हा काय झाला, प्युअर कॉन्स्टंट झाला. एक्स मधली टर्म नसेल तर तो प्युअर कॉन्स्टंट, आणि फक्त कॉन्स्टंट असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 0. ठीक आहे, लक्षात आलं. बघा एवढे सिंपल डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले. पुढे आता प्लस जे बार आहे तसा. आता काय करायचं आहे बघा, डेल बाय डेल वाय म्हणजे जे काही आहे फंक्शन त्याचं डेरिव्हेटिव्ह आता फक्त कुठल्या टर्म्सची घ्यायचं, वायच्या टर्म्सची. बाकी एक्स आणि झेड ची टर्म काय कन्सिडर करायची, कॉन्स्टंट. ठीक आहे, घेऊया मग डेरिव्हेटिव्ह वायच्या टर्म्सची. मग बघा पहिल्या टर्म मध्ये वाय मधली टर्म आहे का, आहे. कुठली आहे, वाय आहे. म्हणजे हे डिफरन्शिएट करायला लागणार. मग वाय सोडून जे काय राहिले, एक्स स्क्वेअर हा काय कॉन्स्टंट आणि वाय काय फंक्शन. मग काय करायचं, कॉन्स्टंट आणि फंक्शन आलं की कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. कुठला आहे कॉन्स्टंट, एक्स स्क्वेअर इंटू जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह, वायचं डेरिव्हेटिव्ह वाय सोबत काय असतं, 1. ठीक आहे, प्लस. आता दुसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. याच्यामध्ये वाय मधली टर्म आहे का चेक करा, आहे. कुठली आहे, वाय स्क्वेअर. आणि ते सोडून जे काय राहिले 2x. हे काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंट आणि फंक्शन आला तर काय करायचं, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. कुठला आहे कॉन्स्टंट, 2x डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. आणि जो फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह, कोण आहे फंक्शन, वाय स्क्वेअर. सो वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 2y. ठीक आहे, पुढे प्लस तिसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. कोणासोबत घ्यायचं आपल्याला, वाय सोबत. मग आहे का बघा, वाय मधली टर्म तिसऱ्या टर्म मध्ये आहे. कुठली आहे ती, वाय आहे. आणि ते सोडून जे काय राहिलं ते सोडून 3z. हे काय कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंट आणि फंक्शन आलं की काय करतो आपण, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. कुठला आहे कॉन्स्टंट, 3z डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं, वाय मधल्या टर्मचं. सो वायचं डेरिव्हेटिव्ह वाय सोबत काय असतं, 1. सो 3z इंटू वायचं डेरिव्हेटिव्ह 1. ठीक आहे, बघा किती सिंपल आहे. पुढे प्लस के बार. आता जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय झेड सोबत. म्हणजे फक्त झेडच्या टर्म डिफरन्शिएट करायच्या, बाकी सगळ्या टर्म कॉन्स्टंट. ठीक आहे. मग आता पहिल्या टर्म मध्ये बघा झेड आहे का, नाहीये. म्हणजे हा काय झाला, कॉन्स्टंट झाला. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह विथ एनी व्हेरिएबल काय असतं, 0. प्लस दुसऱ्या टर्म मध्ये झेड मधली टर्म आहे का बघा, नाहीये. म्हणजे हा पण परत काय झाला, कॉन्स्टंट झाला. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 0. पुढे प्लस तिसऱ्या टर्म मध्ये चेक करा, झेड मधली टर्म आहे का, आहे. कुठली आहे, झेड आहे. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागणार. मग झेड ची टर्म सोडून जे काय राहिलंय ते काय असणार, कॉन्स्टंट. काय राहिलंय, झेड ची टर्म सोडून 3y हा कॉन्स्टंट आहे आणि झेड हा फंक्शन आहे. मग कॉन्स्टंट आणि फंक्शनची मल्टिप्लिकेशन आली तर काय करायचं, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. कुठला आहे कॉन्स्टंट, 3y. आणि कोणाचं डेरिव्हेटिव्ह, फंक्शन. झेडचं डेरिव्हेटिव्ह झेड सोबत काय येणार,
1. बघा एवढे सिंपल डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले वापरायचे. सो आपल्याला आपला डेल फाय मिळालेला आहे. फक्त आता व्यवस्थित रिअरेंज करूया. मग बघा y इंटू 2x म्हणजे काय 2xy प्लस 2y² इंटू 1 म्हणजे 2y². 0 नाही लिहिलं चालतं. आणि इंटू काय येणार आय बार. ठीक आहे. प्लस आता इथे हे पण सिम्प्लिफाय करूया. x² इंटू 1 म्हणजे काय x² प्लस 2x इंटू 2y म्हणजे काय 4xy आणि प्लस 3z इंटू 1 म्हणजे काय 3z आणि शेवटी काय लिहा j बार. ओके नाव प्लस इथं बघा हा 0 आहे हा 0 आहे सो काही लिहायची गरज नाही म्हणजे काय राहणार 3y इंटू 1 3y k बार. ठीक आहे. सो याच्या पुढे काहीही सिम्प्लिफाय होत नाही म्हणजे हा आपल्याला काय मिळाला दिलेल्या स्केलर फंक्शनचा ग्रेडियंट डेल फाय. डेल फाय म्हणजे ग्रेडियंट ऑफ दी स्केलर फंक्शन फाय. ठीक आहे. बघा इतकं सिंपल एक्झाम्पल आहे 6 मार्कासाठी विचारतात. ठीक आहे. आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला डेल डॉट एफ बार. यालाच आपण अल्टरनेटिव्हली काय म्हणतो डायव्हर्जन्स ऑफ वेक्टर एफ बार. हे मिनिंग्स लक्षात ठेवा. हे तुम्हाला वर्ड मधले पण सिम्बॉल माहिती पाहिजेत आणि मॅथमॅटिकल सिम्बॉल म्हणजे पण माहिती पाहिजे. डायव्हर्जन्स ऑफ एफ बार म्हणजे काय डॉट प्रोडक्ट. डी म्हणजे डॉट प्रोडक्ट कोणाचा एफ बारचा कोणासोबत डेल सोबत. ठीक आहे. सोडवूया आता मग. सो डेल डॉट एफ बार शोधायचा आहे आपल्याला. दोघांच्या पण व्हॅल्यू माहिती आहेत. सबस्टिट्यूट करूया. डेलची व्हॅल्यू काय असते डेलची व्हॅल्यू वेक्टर ऑपरेटर आहे म्हणजे आय बार डेल बाय डेल एक्स प्लस जे बार डेल बाय डेल वाय प्लस के बार डेल बाय डेल झेड. डॉट डॉट ओळखेल असा काढा. हे डॉट प्रोडक्ट डॉट मोठा काढा. इंटू आणि डॉट यामध्ये फरक आहे लक्षात ठेवा. ओके. इंटू म्हणजे आपली नॉर्मल मल्टिप्लिकेशन आणि डॉट प्रोडक्ट म्हणजे काय आता बघूया. सो डेल लिहिला आय बार डेल बाय डेल एक्स प्लस जे बार डेल बाय डेल वाय प्लस के बार डेल बाय डेल झेड. डॉट कोणाशी घ्यायचा आहे डॉट प्रोडक्ट एफ बारशी. एफ बार पण ब्रॅकेटमध्ये लिहायचा. काय एफ बार आपला इथे आहे बघा 2x आय बार मायनस वाय जे बार मायनस 2z के बार. ठीक आहे. सो आता डेल आणि एफ बारचा डॉट प्रोडक्ट घेतला की आपल्याला काय मिळतं डायव्हर्जन्स. मग बघूया आता सिंपल आहे. डॉट प्रोडक्ट कॅल्क्युलेट करायचं असेल तर ऑलवेज लक्षात ठेवायचं एकदम सिंपल आहे. काय करायचं डॉट प्रोडक्ट कॅल्क्युलेट करत असताना आय चे कोएफिशियंट आय ला मल्टिप्लाय करायचे जे चे कोएफिशियंट जे ला मल्टिप्लाय करायचे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन. जे चा कोएफिशियंट जे ला मल्टिप्लाय करणार आणि के चा कोएफिशियंट के ला मल्टिप्लाय करणार. म्हणजे काय मिळणार मला समजलंय डॉट प्रोडक्ट एकदम सिंपल. आय चा कोएफिशियंट आय ला मल्टिप्लाय करायचा प्लस जे चा कोएफिशियंट जे ला मल्टिप्लाय करायचा प्लस के चा कोएफिशियंट के च्या कोएफिशियंटला मल्टिप्लाय करायचा. ठीक आहे. बघा आता काय तर डेल बाय डेल एक्स हा आयचा कोएफिशियंट आहे पहिल्यामध्ये. कोणाला मल्टिप्लाय करणार दुसऱ्या मधल्या आयच्या कोएफिशियंटला. काय दुसऱ्यामध्ये आयचा कोएफिशियंट 2x प्लस आता काय करायचं जेचा कोएफिशियंट काय डेल बाय डेल वाय. कोणाला मल्टिप्लाय करणार या दुसऱ्या वेक्टरच्या जेच्या कोएफिशियंटला काय तो मायनस वाय. साइन लिहायला विसरायचं नाही. जेचा कोएफिशियंट काय मायनस वाय प्लस आता काय करायचं केचा कोएफिशियंट डेल बाय डेल झेड. कोणाला मल्टिप्लाय करणार इकडच्या केच्या कोएफिशियंटला काय त्याचा केचा कोएफिशियंट मायनस 2z. बघा एवढं सिंपल आहे डॉट प्रोडक्ट. काय करायचंय आय जे के च्या कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन ऍडिशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. आता सोडवूया ही मल्टिप्लिकेशन. ही मल्टिप्लिकेशन म्हणजे काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे. डेल बाय डेल एक्स म्हणजे काय कोणासोबत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं एक्सच्या टर्म सोबत. बघा 2x डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये एक्स मधली टर्म आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेणार. सो 2x डेरिव्हेटिव्ह आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे के एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं के असतं. ठीक आहे. सो 2x डेरिव्हेटिव्ह काय येणार 2. पुढे नेक्स्ट आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे मायनस वाय कोणासोबत वाय सोबत. डेल बाय डेल वाय म्हणजे वायच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. आहे का वायची टर्म आहे. मग कुठला फॉर्म्युला वापरणार सेम आता जो वापरला तो के वायचं डेरिव्हेटिव्ह काय असणार के कॉन्स्टंट कोण आहे -1. सो हा प्लस मायनस काय होणार -1. ओके. नेक्स्ट आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे -2z कोणासोबत झेड सोबत म्हणजे झेडच्या टर्म डिफरन्शिएट करायच्या. आहेत का झेडच्या टर्म आहेत. कुठली आहे -2z. परत कुठला फॉर्म्युला येणार कॉन्स्टंट इंटू फंक्शन काय येणार कॉन्स्टंट के झेडचं डेरिव्हेटिव्ह के. सो -2z चं डेरिव्हेटिव्ह काय येणार -2. ठीक आहे. बघा इतकं सिंपल एक्झाम्पल असतं.
सिंपल डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले वापरायचे. सो डेल डॉट एफ बार काय आला 2 आणि -2 कॅन्सल झाला म्हणजे राहिलं काय -1. सो डेल डॉट एफ बार आपला काय आलेला आहे -1 मिळणार. डॉट प्रोडक्ट ह्याचं आन्सर हे ऑलवेज एक व्हॅल्यू किंवा नंबर आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट डॉट प्रोडक्ट म्हणजेच काय डायव्हर्जन्स. डेल डॉट एफ बार म्हणजे काय डायव्हर्जन्स ऑफ एफ बार. नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करायचं आहे डेल क्रॉस एफ बार. डेल क्रॉस एफ बार म्हणजे मी काय सांगितलं कर्ल ऑफ एफ बार. हे मीनिंग्स लक्षात ठेवायचे. एक्झाम मध्ये आपल्याला काही विचारलं जाईल. कर्ल एफ बार म्हणजे काय म्हणायचं डेल क्रॉस कर्ल सी म्हणजे क्रॉस प्रोडक्ट कोणाचा डेलचा कोणाशी दिलेल्या वेक्टरशी. ओके सो कॅल्क्युलेट करूया डेल क्रॉस एफ बार. सिंपल आहे एकदम काही अवघड नाही. सो डेल क्रॉस एफ बार इक्वल टू पहिला डेलची व्हॅल्यू लिहूया. काय आहे डेलची व्हॅल्यू. आपण आता तिसऱ्यांदा डेल लिहितोय पाठवायला पाहिजे. महत्वाचा आहे हा वेक्टर ऑपरेटर. काय आय बार डेल बाय डेल एक्स प्लस जे बार डेल बाय डेल वाय प्लस के बार डेल बाय डेल झेड याचा क्रॉस प्रोडक्ट कोणाशी घ्यायचा आहे एफ बारशी. काय दिलं एफ बार 2x आय बार मायनस वाय जे बार मायनस 2z के बार. मग आता डॉट प्रोडक्ट असेल तर काय करायचं आहे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन आयच्या कोएफिशियंटशी जेच्या कोएफिशियंटची केच्या कोएफिशियंटची. ओके पण आता क्रॉस प्रोडक्टला काय करायचंय. क्रॉस प्रोडक्टला काय करायचं असतं आपल्याला एक 3/3 चा डिटर्मिनंट सोडवायचा असतो. ज्याच्या पहिल्या रो मध्ये आपण काय लिहिणार आपले वेक्टर मधले युनिट वेक्टर्स आय बार जे बार के बार. हे लक्षात ठेवायचं. क्रॉस प्रोडक्ट आला की पहिल्या रो मध्ये काय लिहायचं आय बार जे बार के बार. क्रॉस प्रोडक्ट सोडवायचा म्हणजे काय करायचं 3/3 चा डिटर्मिनंट सोडवायचा. ज्याच्या पहिल्या रो मध्ये काय असणार आय बार जे बार के बार. दुसऱ्या रो मध्ये जो आपला डेल त्याचे आय बार जे बार के बारचे कोएफिशियंट काय आहेत बघा. डेल मध्ये आय बारचा कोएफिशियंट डेल बाय डेल एक्स जे बारचा कोएफिशियंट डेल बाय डेल वाय आणि के बारचा कोएफिशियंट डेल बाय डेल झेड. आणि तिसऱ्या रो मध्ये कोणाचे लिहिणार एफ बार या वेक्टरचे आय बार जे बार के बारचे कोएफिशियंट. मग बघा आय बारचा कोएफिशियंट काय 2x जे बारचा कोएफिशियंट काय -y आणि के बारचा कोएफिशियंट काय -2z. ओके लक्षात आलं. क्रॉस प्रोडक्ट कसा सोडवायचा डिटर्मिनंट पहिल्या रो मध्ये आय जे के बार दुसऱ्या रो मध्ये डेलचे आय जे के चे कोएफिशियंट डेल बाय डेल एक्स डेल बाय डेल वाय डेल बाय डेल झेड आणि तिसऱ्या रो मध्ये वेक्टर एफ बार चे आय जे के चे कोएफिशियंट. ठीक आहे. आता हा 3/3 चा डिटर्मिनंट कसा इव्हॅल्युएट करायचा हे आपण स्टँडर्ड 11 मध्येच बघितलेलं आहे. पहिला काय लिहायचं फर्स्ट वेक्टर आय बार. काय करतो मग आय बार ज्या रो मध्ये आहे तो रो ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करतो आणि राहिलेले जे 4 एलिमेंट आहेत त्यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो. मग पहिला काय करणार डेल बाय डेल वाय कोणाला मल्टिप्लाय करणार -2z ला. पण आपल्याला मिनिंग माहिती आहे ना डेल बाय डेल वाय म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह कोणाचं y सोबत कोणाचं -2z चं. y ची टर्म असेल तरच डेरिव्हेटिव्ह घेणार. मग आहे का -2z मध्ये y ची टर्म नाही म्हणजे हा काय झाला कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय 0 मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या वेळी मिडल साइन मायनस घ्यायचा. आता काय करायचं डेल बाय डेल झेड कोणाला मल्टिप्लाय करायचं -y ला. डेल बाय डेल झेड म्हणजे काय कोणासोबत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं झेड सोबत. झेड ची टर्म असेल तरच डेरिव्हेटिव्ह. झेड सोडून दुसऱ्या कुठल्याही टर्म असतील तर कॉन्स्टंट. मग आहे का -y मध्ये झेड नाही म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय 0. बघा एवढे सिंपल एक्झाम्पल असतात 6 मार्काला विचारतात. ठीक आहे. नेक्स्ट आय बार नंतर पुढे काय लिहायचं मायनस कोण जे बार. सेकंड जो काय युनिट वेक्टर आहे तो जे बार. आता जे बार ज्या रो मध्ये आहे तो रो ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करा आणि राहिलेल्या 4 एलिमेंटची परत क्रॉस मल्टिप्लिकेशन मिडल साइन मायनस. मग पहिला कोण मल्टिप्लाय करणार डेल बाय डेल एक्स कोणाला -2z. डेल बाय डेल एक्स म्हणजे काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह कोणासोबत एक्स सोबत म्हणजे एक्स ची टर्म असेल तरच डेरिव्हेटिव्ह घेणार. मग आहे का -2z मध्ये एक्स ची टर्म नाही म्हणजे हा काय झाला कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0. ठीक आहे मिडल साइन मायनस. आता काय करायचं डेल बाय डेल झेड कोणाला मल्टिप्लाय करायचा 2x ला म्हणजे कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे 2x कोणासोबत
z सोबत. मग 2x मध्ये z मधली टर्म आहे का? नाहीये, म्हणजे हा काय झाला? कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय? 0. बघा किती सिंपल एक्झाम्पल आहेत, काहीही अवघड नाही. आता मायनस जे बार नंतर तिसऱ्या वेळी काय लिहायचं? प्लस तिसरा युनिट वेक्टर के बार. हे बघा आय बार मायनस जे बार प्लस के बार. एवढं सिंपल आहे. आता काय करायचं? के बार ज्या रो मध्ये आहे तो रो, ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करायचा, पहिला रो आणि तिसरा कॉलम. आणि राहिलेल्या 4 एलिमेंटची क्रॉस मल्टिप्लिकेशन, मिडल साइन मायनस. मग आता कोणाची क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार? डेल बाय डेल एक्स. कोणाला मल्टिप्लाय करणार? मायनस वाय ला. याचा अर्थ काय? मायनस वायचं आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा एक्स सोबत. म्हणजे काय? एक्सची टर्म असेल तरच डेरिव्हेटिव्ह, अदरवाईज बाकीच्या टर्म कॉन्स्टंट. मग मायनस वाय मध्ये एक्स मधली टर्म आहे का? नाहीये, म्हणजे हा काय झाला? कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 0. नंतर मिडल साइन मायनस. आता काय करायचं? डेल बाय डेल वाय. कोणाला मल्टिप्लाय करायचं? 2x ला. म्हणजे काय? 2x आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे वाय सोबत. म्हणजे वाय ची टर्म असेल तरच डेरिव्हेटिव्ह, अदरवाईज तो कॉन्स्टंट. मग 2x मध्ये y ची टर्म आहे का? नाहीये, म्हणजे हा काय झाला? कॉन्स्टंट झाला. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह परत काय असतं? 0. सो बघा एवढं सिंपल एक्झाम्पल समर 24 मध्ये 6 मार्क साठी विचारलं होतं. ठीक आहे. सो डेल क्रॉस एफ बार इक्वल टू काय आला बघा? 0 मायनस 0 म्हणजे 0 आय बार. ठीक आहे. मायनस 0 मायनस 0 म्हणजे परत काय? 0 कोण? जे बार. 0 जे बार. प्लस 0 मायनस 0 म्हणजे काय? 0 काय येतं? के बार. 0 के बार. सो डेल क्रॉस एफ बार मला काय मिळाला? 0 वेक्टर. 0 आय बार मायनस 0 जे बार प्लस 0 के बार म्हणजे काय? 0 वेक्टर. सो आता हे पण एक महत्वाची कन्सेप्ट आहे, म्हणजे तुमचा वेक्टर पूर्ण टॉपिक कंप्लीट होईल. ज्यावेळी पण क्रॉस प्रोडक्ट एखाद्या वेक्टरचा डेल सोबत 0 येईल त्यावेळी त्या वेक्टर एफ बार ला आपण काय म्हणतो? इरोटेशनल वेक्टर. तो वेक्टर एफ बार काय आहे? इरोटेशनल आहे. हे पण आपल्याला एक्झाम मध्ये विचारतात. या टाइपचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चर कव्हर करणार आहे. सो सपोज आता इथं डेल डॉट एफ बार म्हणजे एखाद्या वेक्टरचा डॉट प्रोडक्ट डेल सोबत जर 0 आला तर त्याला काय म्हणायचं असतं? सोलेनॉइडल. ओके. सो बघा आपण बऱ्यापैकी सगळ्या कन्सेप्ट एकाच लेक्चर मध्ये कव्हर केल्या. जर डॉट प्रोडक्ट एखाद्या वेक्टरचा डेल सोबत 0 आला तर त्या वेक्टरला काय म्हणायचं? सोलेनॉइडल. आणि एखाद्या वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट डेल सोबत 0 आला तर त्याला काय म्हणायचं? इरोटेशनल वेक्टर. आय होप तुम्हाला तिन्ही टर्म व्यवस्थित लक्षात आले असतील. परत एकदा रिवाइज करतो. डेल फाय म्हणजे नॉर्मल मल्टिप्लिकेशन डेलची दिलेल्या स्केलर फंक्शनची. आणि डेल फाय ला आपण अल्टरनेटिव्ह काय म्हणतो? ग्रेडियंट ऑफ फाय. डेल डॉट एफ बार म्हणजे काय? डेलचा डॉट प्रोडक्ट एफ बार सोबत. याला काय म्हणतो? डायव्हर्जन्स. डायव्हर्जन्स न वाचलं की लक्षात यायला पाहिजे. डायव्हर्जन्स. डी म्हणजे काय? डॉट प्रोडक्ट कोणाचा? डेलचा. कोणासोबत? दिलेल्या वेक्टर सोबत. ठीक आहे. आणि डेल क्रॉस एफ बार म्हणजे काय? कर्ल. कर्ल मध्ये पहिला लेटर काय? सी. सी म्हणजे काय? क्रॉस प्रोडक्ट कोणाचा? डेलचा. कोणासोबत? दिलेल्या वेक्टर सोबत. ओके. एवढ्या या जर 3 टर्म तुम्हाला व्यवस्थित समजल्या तर या वेक्टर कॅल्क्युलस टॉपिक मध्ये काहीही नाही आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल हे सिंपल एक्झाम्पल जे 6 मार्क साठी बोर्ड एक्झाम मध्ये 100% असतंच. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट्स जरूर कमेंट बॉक्स मध्ये करा. आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.